डिसअपॉइंटमेंट आणि वेस्ट ऑफ टाइम अँड मनी। हलका फुलका आहे पण खूपच मस्त आहे एकदम। यश, मी मराठी कंटेंट रायटर आहे आणि मराठी मूवीज बघायचा माझा म्हणजे छंद आहे आणि मी त्याच्यावर रिव्ह्यूज लिहिते। मला असं स्पष्टपणे सांगायचं की हा एकदम फसलेला प्रयोग आहे। सोनाली कुलकर्णी यांनी सुंदर ॲक्टिंग केली आणि तो चित्रपट पुढे ओढण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण इट डिड नॉट वर्क। अजून चांगला करता आला असता। आणि प्रसाद ओक हे नाव ॲक्च्युली मी घेऊन इथे आले होते की काहीतरी आशा नाही का त्यांचं डिरेक्शन वगैरे, पण नाही, टोटल डिसअपॉइंटमेंट आणि वेस्ट ऑफ टाइम अँड मनी। ॲक्टिंग वगैरे विषय खूप असा वेगळा घेतलाय, पण थोडा स्लो वाटला। म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण कम्युनिकेशन गॅप वगैरे म्हणतो ती त्यांनी दाखवण्याचा चांगला प्रयत्न केलाय, पण खूप स्लो आहे आणि तो विषय समजायला थोडा वेळ लागतोय। त्यामुळे ॲक्टिंगच्या पार्टमध्ये सोनाली कुलकर्णी खूप छान ॲक्टिंग केली आहे। कलाकार सगळे छान आहेत, एकदा बघायला काही हरकत नाही, पण थोडासा विचार करावा लागतो सिनेमा पाहिल्यावर। स्पॉट जो त्या आजोबांवरती पडला ना ते थोडं फनी वाटलं। स्टोरी आवडली, खूपच मस्त आहे एकदम, खूप मस्त धमाल आली आणि कॉमेडी पण आहे, इमोशनल पण आहे, त्यामुळे खूप मस्त। काय सांगणार, कसा वाटलं तुम्हाला चित्रपट? कथानक कसं आहे? हलका फुलका आहे पण स्टोरी लेस आहे। तसं काय एवढा म्हणजे आमच्या एजला एवढा आवडला नाही। छान आहे, टाइमपास आहे, क्विक एकदम शॉर्ट वन लाइनर स्टोरी आहे, छान आहे।